आमची कशी सेवा चालली आहे. तरी सई काकीच्या नावाने भुनभुन करते की नाही, सेवाच करावं लागते बिचारीची. त्याशिवाय उपयोग नाही. तरी भुन 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 असते की नाही ग सय्या. आज गुरुपौर्णिमा आहे की नाही सय्या. सांग बरं, गुरुपौर्णिमा म्हणजे तुला काय माहिती आहे, काय करते त्या दिवशी? ह्या दिवशी गुरु म्हणजे टीचर असतात, त्यांना खूप सगळे मुलं फ्लावर्स देतात, ग्रीटिंग कार्ड बनवतात आणि आर्ट्सचा दिवस पण खूप छान असतो. आई वडील हे सुद्धा गुरु असतात हे समजण्याचं आणखीन तिचं वय नाही आहे, त्यामुळे मोठी झाल्यानंतर तिला समजेल. सध्याच्या वयामध्ये फक्त तिला एवढंच माहिती आहे की गुरुपौर्णिमा म्हणजे गुरूंची पूजा, आणि गुरु म्हणजे कोण तर शिक्षक, हो की नाही सई? हा, आणि शिक्षक म्हणजे पण टीचर. हां. आणि आज आहे की नाही सईच्या शाळेमध्ये आहे ना, अर्थातच सगळ्या शाळांमध्ये कार्यक्रम असतो, तशाच पद्धतीचा कार्यक्रम सईच्या शाळेत आहे. आणि छान असं त्यांचं समूह गीत आहे, हो की नाही सईया? थोडंसं म्हणते का, म्हण बरं. Thank you, Guru. You are so kind. You gave me joy and peace of mind. You helped me dream. I would not move. You gave me strength. I can see the future that belongs to me. A future that looks really bright. Thanks for showing me the light. Thank you. छान छान. फक्त काय होतं माहिती आहे का, किती दिवसात प्रॅक्टिस करून घेतली सई या गाण्याची? किती दिवस झालं म्हणायला लावतायत? 10-15 दिवस झाले. हां, मग ह्याच्यापेक्षा आणखीन फास्ट यायला पाहिजे होतं का नाही? फक्त 4-5 दिवस घेतले नाही म्हणजे विसरले. होय. नंतर कालच टीचर विसरले होता. मग आज गुरुपौर्णिमा होती म्हणून म्हणजे 4-5 दिवस झालं प्रॅक्टिस घेतली आहे की नाही? तरी पण छान म्हणली, असू देत. आणि काय होतं, समूह गीत म्हटलं की मुलींचं कसं असतं, हिच्या सुरात दुसरीचा सूर, दुसऱ्याच्या सुरात तिसरीचा सूर, खरं आहे की नाही? चला आवरा आता. आठवतं, हां लक्षात येतं. चल तुझ्या आता विण्या घालायच्या. तू शाळेत का नाही गेला? आज मला ती करे आज ती अरे आज त्याच्या पुढं सांग ना. आज छोट्या मुलांना छोट्या मुलांची सुट्टी उशिरा सुटणार आहे म्हणून. अरे उशिरा सुटणार आहे का उशिरा भरणार आहे? नाही, उशिरा सुटणार आहे म्हणून तू शाळेतच गेला नाही का? काय खरं का, तो त्या रानाच्या वरचा आहेस? हा, फ्रेंडच गाला नाही म्हणून मी काकांनी विचारलं. होय. बरं जाऊ दे, उठव रानूला. जा, रानूला उठवायला विचारा आलंय शाळेतले कपडे काढून. आज बघा आमचा दिवा, म्हणजे आमचा दिवा तसा तर नेहमीच चालू असतो बरं का. आणि नेहमीच म्हणजे कसं, आमच्या घरात 2 दिवे असतात. एक ती मोठी समई जी तुम्ही याच्या अगोदर पाहिलेली आहे, आणि दुसरा हा छोटासा दिवा. तर आज इथं अशी पूजा घातली होती की नाही, आता वाजलेले 10, आणि हा दिवा लावला होता सकाळी 6च्या दरम्यान. छान दिसतीये पूजा. मी करतेय इथे गाणं म्हणत म्हणत रेसिपी कॅरमल पुडिंग. तुम्ही खूप जणांनी खूप ठिकाणी खूप वेळेस ही रेसिपी पाहिली असेल, पण तुम्हाला सांगू का, कोणतीच रेसिपी अशी म्हणजे जेव्हा अशा पद्धतीच्या रेसिपीज असतात ना, तेव्हा असं बाबा खात्रीशीर माणसाच्या बघाव्यात आणि खात्रीशीर माणसाचीच बघून करावी. मी आतापर्यंत 3 ते 4 वेळा ही रेसिपी ट्राय केलेली आहे, आणि त्याच्यानंतर मी ही तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. अगदी परफेक्ट असं कॅरमेल कसं करायचं, म्हणजे कॅरमेलचे जे प्रकार आहेत ना, ते रेसिपीनुसार सुद्धा वेगवेगळे असतात. तर तशाच पद्धतीचं ह्याचं जे कॅरमेल आहे ते सुद्धा वेगळे. हे बघा, हे छान अशा पद्धतीनं सेट झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर इथं हे छान मस्त असं घट्टसर कस्टर्ड मिल्क तयार करतोय, आणि खाण्यासाठी छान लागतं अर्थातच. कारण की आपण कसं म्हणतो बासुंदी वगैरे खातो की नाही, तर तशाच पद्धतीचा हा प्रकार आहे. फक्त जे शेफ असतात
ते लोक काय करतात, थोडंसं काहीतरी क्रिएटिव्ह, थोडंसं काहीतरी देखणं असं तयार करतात. तर तशातला हा प्रकार आहे. नाहीतर आपण असं पण ज्या वेळेस दूध खीर वगैरे करतो तर त्या दूध खिरीला असा छान कॅरेमली रंग यावा यासाठी हे कॅरेमल ह्याच्यात टाकतोच. तर तेच कॅरेमल सेपरेट करून ठेवलेलं आहे ह्याच्यावरती, दुसरं काही नाही. थोडंसं हे घट्ट होण्याची वाट बघते. आणि त्याच्यानंतर आज सकाळी मी थोडंसं शूट घेतलं, त्याच्यानंतर मला काही शूट घ्यायला जमलं नाही, कारण की मी माझा एक ब्लॉग एडिट करत होते, तो ब्लॉग मला टाकायचा होता. आणि त्याच्यानंतर मी आज लवकरच केक केले, लवकर म्हणजे सकाळीच 10-11च्या दरम्यान केक केले, कारण की मला दुपारी रेसिपी करायची होती. त्याच्यामुळे आता आजचा दिवस अर्थातच बिझीच आहे खूप, कारण की आमच्या आई पण आहेत की नाही, त्या 81 ते 84 माळा करतात. त्या रात्री सुटल्या होत्या, 12 वाजता त्यांना गजर लावला होता. मग 12 वाजता उठून मग त्यांनी किती वाजेपर्यंत केलं मला माहीत नाही, पण मग नंतर मग आम्ही पण दोघीजणी लवकरच उठलो होतो. आज गुरुपौर्णिमा होती, तर त्याच्यामुळे थोडंफार असतं ना बाबा, आपल्या रोजच्या आयुष्यातून थोडंफार काहीतरी गुरुंसाठी वेळ द्यावा. तर तशा पद्धतीनं मी तो सकाळीच दिला त्यांना. राधिका जाईल केंद्रात, पण मला नाही जाणं होणार, कारण की आज पौर्णिमा पण आहे. तर पौर्णिमेची माझी पूजा असते, तर ती पूजा मला संध्याकाळी करायची. चले कुकर लावते. हा हे ये चप्पल घालून ये. आम्ही चाललेलो आहे शितूच्या तिकडे फुलं तोडण्यासाठी. आता पूजेसाठी थोड्या वेळ लागतील ना. चप्पल तर बघ तिथं वरती खाली टाकली काकीनं. कुठे चाललात तुम्ही? किती वाजता येणार आता? बाय बाय. त्या हुशार पोरी आहेत, त्या आहेत आपल्यासारख्या. चल सायकल घेऊन येतो. का नुसती पोरं घेऊन हिंडती. शिंदेच्या सुनांना काही कामं नाहीत. नुसते रिकाम टेकड्या दे गे रानू. पुढं बघून चालव सायकल. आला का अनु पण आहे की? मी म्हणलं अनु झोपलीच आहे. अशी दिली योगी माझ्या हातात बघितलं ना काय. तू पण आली का गुरुजींच्या बापात? होय बघ की, म्हणजे तू आमची का त्यांची? आम्ही मला शितूकड काय असेल म्हणलं मागाव. दादू झोपला होता काय? झोपला होता का तो? त्यामुळे इतकं शांत शांत. शितूच्या दारात आहे ना ग हे झाड. यांची गुलाबाचं कुठं गेलं का? गुलाब नाही तोडू देत. नको इकडं कुठं गेलं शितूचं झाड? का काय लागले? कुठं पडलं तसंच पाहिजे. फुगले ग थोडस. कस काय पडलं ग? पण भाऊजीने हल्ला बिल्ला नाही ना? बरं झालं, तसंच पाहिजे. शितू गुलाबाचं झाड नाही का ग तुझ्यात एक पण? आहे की आतमध्ये गुलाब आहेत का त्याला? छोटस बटन गुलाब आहे. पण फुलं पाहिजे आपलं. नाही त्याला कुठं काल तर होती का? 2च होती आणि ती पण कळीच होती. ती काय होतंय, आम्ही सगळीच देवाला तोडतो. होय, रोजच कोणी येईल फुलं घ्यायला आणि कवर फुलं ठेवत. कवर फुलं आता मी येत आहे दररोज. हे शितूचं घर हा. नुसता राडा पोरगी नुसती राडा ठेवून नुसती हिंडती. मागच माहेर आहे बरं का तिचं, म्हणून लगेचच तिकडं पळती. सासूबाई एक मिनिट, मी आहे ना हे नंदेला व्हिडिओ पाठवते. सासूबाई घरी नाही येत म्हणून नुसती लगेचच गेली हिंडायला माग. हा, कपडे पडलेत दोरीवरचे, राडा पडलाय, पसारा पडलाय. होय ग, कॅमेरा बंद केल्यावर बोलल. सारखीच असते आहे की नाही? शितूची परस बाग बघा. आणि बघ फुल तर बघा ना किती छान आहे, किती पदरी आहे. आता मोज असं सांगतीये ग किती पदरी आहे बघा ना. छान आहे की नाही? असं गुच्छ येतो. हा, आणि असं हे दाट दिसतं की ग थोडेसेच असले तरी पण. काय नाव आहे ग शितू? तगर? काय माहिती बाई.
ओके इकडे एक आहे बघ तू. खरं फुलं का असं होय हो का असं. हा हे असं का ग झालं. ते आता एकदम उमलले ना जास्त. होय थांब बाई, आम्ही आणले आमचं भांड फुलं टाकायला. हा फुलंच घ्यायला आलोय. शितू राधासाठी कर की अगं काहीतरी नवं जुनं. तर हे छान आहे ना झाड, आपल्या पण झाडात न्यायचं का शितूच तोडून. शीतला माहिती तू तूच आमची, तुझं दार आमचं, तुझं झाड आमचं, तुझी फुलं आमची. आपण दुसरं लावून आता तिनं हे लावले खरं की नाही? रोज रोज हे फुलं तोडून न्यायला काय काय ना पटत नाही. रोज नाही येऊ द्यायचं. कालच आली गेलं की म्हणती आज आला होय. आज बघ, गुरुपौर्णिमा होती म्हणून तू आली काल. मग आता तू आली म्हणून माझ्या लक्षात आलं हे दारात फुलं आहेत म्हणून म्हणलं चला. प्रत्येक पौर्णिमेला थोडंच येतो आपण. काय म्हणतो रानू? घरी येताना काय म्हणलं मला, शितूचे दार फुलाचं झाड आहे, आपण पौर्णिमेला आणतच नाही. आहे की नाही? आम्ही तेच की आणतच नाही आपण. आपल्या डोक्यात नाही किंवा काय असं कुठे एवढं डोक्यातच नाही. म्हणून शितूच्या दारात यायचं पौर्णिमेला फुलं तोडायला. शितूचा पोराच्या पायावरून सायकल गेलती म्हणून शितू आली इकडं निघून. दादू नुसतं आमचा नुसतं सारखं त्याला काहीतरी लागत तो पडतो है की नाही ग. दादू कशी चालवायची. हा वा हा फास्ट फास्ट. ए शितू. तर मी आहे ना आंघोळ करून आता पूजा मांडणार आहे. म्हणजे आंघोळ केलेली आहे, आता पूजा मांडणार आहे. तर आज बुधवार होता, पण मग आता आईंना म्हणलं आज तुम्हीच जावा भाजीला. आईंना काय होतं, भाजीचं ओझं म्हणजे ती पिशवी आहे ना खूप जड असते ना, तर मग ती असं थोडंसं ओझं त्यांना नाही घेता येत. त्यांचं डोकं दुखतं कारण की ते असं हातात धरत नाहीत, त्या डायरेक्ट खांद्यावरती पिशवी ठेवतात, त्यामुळे त्यांचं डोकं दुखतं. आणि हे जातील त्यांना आणायला. पण मग म्हटलं आता माझी पण पूजा आहे, त्यामुळे आज त्यांनाच जावं लागलं. राधिका चालली आहे केंद्रात. पौर्णिमा आहे, गुरुपौर्णिमा, त्यामुळे तिथं पण म्हणजे कार्यक्रम आहे ना ते गुरुपदाचा वगैरे, गुरुपद घेणं किंवा आरती वगैरे. आणि मी काही नाही, मी आपलं घरनंच हे केलं. काय होतं माहितीये का, हा चौरंग असतो मला ह्याच्यासाठी म्हणजे आपल्या ह्या सत्यनारायणाच्या पूजेसाठी. पण आज सकाळी पूजा ही मांडल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मला हा संध्याकाळी लागणार होता, आणि मग मी ह्याच्याऐवजी पाटावर मांडला असतं तर बरं झालं असतं. पण असं आता एवढ्या पौर्णिमेला ती पूजा तिकडे पलीकडे त्या पाटावरती, आणि मग आता ही पूजा आहे इथं अशी.